शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सन 2023 मध्ये 420 406 असा फसवणुकीचा एक गुन्हा 122/2023 दाखल करण्यात आला होता। सदरचे गुन्ह्याचा मजकूर असा होता की जे फिर्यादी आहे त्याची एका इसमाने LIC चा एजंट आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा असा सांगून त्याची फसवणूक केली होती। तो LIC चा एजंट न होता, परंतु त्यांनी असा त्याच्याकडून की तुमची मी लाईफ इन्शुरन्स करतो, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्याकडे वेळोवेळी 2021 पासून 2022 पर्यंत त्यांनी 5,04,167 रुपये गोळा केले। आणि मग फिर्यादीला संशय आल्यानंतर त्यांनी खात्री केली आणि हा इसम मिळून आला नाही, अशा प्रकारे हा गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा जे आरोपी आहे त्याचा शोध करत असताना ते शिवाजीनगरची जे टीम आहे ते तिथले सिनियर PI सावंत साहेब, त्याचे मार्गदर्शनाखाली दाभेराव साहेब API त्यांची टीम, विशेष करून त्यामध्ये पोलीस अंमलदार आदेश चलवादी व तेजस चोपडे, हा दोघांनी खूप मेहनतीने तांत्रिक विश्लेषण करून हा जे आरोपी होता त्याचा शोध काढला आणि त्याला मागच्या महिन्यात 22 तारखेला त्याला अटक केला। आणि त्याला अटक केल्यानंतर त्याची इंटरोगेशन दरम्यान खूप सारे जे तथ्य आहे ते समोर आले। पुढे तपास करत असताना अशी माहिती प्राप्त झाली की ती जागा बदलून नवीन ठिकाणी नवीन कंपन्यांचे नावाखाली असे प्रकारचे जे आहे फ्रॉड कॉल सेंटर ऑपरेट करता है। म्हणून एका कॉल सेंटर बद्दल आपल्याला माहिती मिळाल्याने आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन रेड केली। त्या रेड दरम्यान आम्हाला त्या ठिकाणून विविध कंपन्यांचे 150 सिम कार्ड मिळाले, 30 विविध बँकाचे बँक खाते, चेकबुक, विविध कंपन्यांचे 15 मोबाईल संच, 21 डाटा रजिस्टर, 12 ATM कार्ड, 5 पॅन कार्ड, 2 संगणक आणि विशेष करून 35 विविध कंपन्यांचे बनावट शिक्के मिळून आले। हा नामवर कंपन्या आहे पुण्याच्या किंवा बाहेरच्या, ज्याचे नावाचे त्यांनी ते बनावटी शिक्के तयार केले होते। म्हणून हा सगळे तपासादरम्यान 3 आरोपी जे अटक झाले आहेत त्यामध्ये शंकर कारकुन पोखरकर वय 42 वर्ष, कात्रज पुणे, महफूज महबूब सिद्दीकी शेख वय 40, राहवासी औंध, आणि तिसरा आहे आशीष रामदास मानकर वय 48, भागोली पुणे। आणि या तपासादरम्यान ज्याचा अजून लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे, आमची टीम त्या लोकांना संपर्क करत आहे। सध्या आमची नागरिकांना विनंती आहे की हा फ्युचर इन लाईफ आणि फ्युचर ग्लोबल सर्व्हिस, सध्यापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आहे की हा दोघे नामाखाली ते कंपनीज आणि कॉल सेंटर चालवत होते। अजून त्यांनी वेगवेगळे नामावर केली असणार आहे। ज्याच्या LIC चे नावावर असे प्रकारची फसवणूक झालेली असेल त्यांनी लोकल पोलीस स्टेशन जे त्याचे आहे त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली पाहिजे या गुन्ह्याच्या संदर्भाने, आणि त्याची गुन्हा आहे ते नोंद करण्यात येईल आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा वेळोवेळी त्याचे ऑफिसेस चेंज करत होते। पुण्यात ही एका ठिकाणी LIC चे बिल्डिंगच्या जवळ पण सुद्धा त्यांचा एक ऑफिस होता आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी ते तपासाचा भाग आता सध्या चालू आहे, कुठे कुठे नेमके त्यांनी ते ऑफिस ओपन केले। त्याच्या तीच काम आहे आता एवढे वर्षापासून ते लोकांचे वेगवेगळे प्रकारचे जसा प्रकारे पैसे डबल करून देणे किंवा टक्केवारी वाढवून देणे किंवा आणि त्यांच्याकडे ओळखपत्र पण आहे, त्यांच्याकडे NBFC जे असतात कंपन्या त्याचे त्यांनी सुद्धा आपले ओळखपत्र तयार केले आहे। LIC चे पण बनावटी त्यांनी ओळखपत्र तयार केलेले आहे आणि स्वतःला असा वेगवेगळ्या कंपन्याचे
जे आहे इन्व्हेस्टमेंट कंपन्याचे ते एम्प्लॉईज आहे असा दाखवून ते लोकांचा फ्रॉड करत होते. सध्या 3 लोक आहे ते आपल्याकडे त्याची डिटेल आलेली आहे. त्याच्याकडे अजून लोक कामाला होते, त्याची पूर्णपणे खात्री जे आहे आपण इन्फॉर्मेशन देऊ. ती आता तपासाचा विषय सध्या चालू आहे, परंतु पुण्यात मोठ्या प्रमाणे त्यांनी अशा प्रकारे सिटीजनची पिंपरी चिंचवड, पुणे किंवा आजूबाजूच्या पुण्याचा जे भाग आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणे त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. आता ह्या एका माणसाची फिर्याद 5 लाखाची होती. आता असे 5-5 लाखाचे किती आहे, त्यामुळेही आपण आवाहन केलं आहे की LIC चे नावावर त्यांनी लोकांनी आपला खात्री केली पाहिजे की त्यांनी जेन्युइन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा त्यांनी कुठे त्याच्याबरोबर फ्रॉड झालेला असेल तर कदाचित ते अमाऊंट वाढून जाईल. कॉल सेंटरच्या ते रिकव्हरीसाठी या किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जसे प्रकारे कॉल केला जात आहे कॉल सेंटर, आणि त्याच्या नेमका तीच होता की तिथून बसून फोन करायचे की तुमची एवढी जे किस्त आहे, तुमची जे EMI आहे एवढी पेंडिंग आहे, एवढा पैसा राहिला आहे, किंवा कंपनीचा जे आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो की आमच्याकडे असे प्रकारची इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे, तसे प्रकारच्या काही मोठा कॉल सेंटर नाहीये, परंतु हे इथून त्याच्या इन्व्हेस्टमेंट जे फ्रॉड सायकल आहे ते चालू होतं. ते तपास सध्या चालू आहे. नाही, सध्या इथेच दाखल झालेला आहे, कारण एकच फिर्यादी आमच्याकडे अप्रोच केला होता. आता जसा जसा प्रकारे ज्यांना माहिती मिळाली तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. तसे चेक बँक अकाउंट आहे, आणि ते मी सांगितलं आपल्याला की त्याच्याकडे 30 बँकेचे अकाउंट आहे. त्या बँकेच्या अकाउंट मध्ये घेत होते, चेक्सद्वारे पैसे घेत होते. सध्या आपल्याकडे 2 लोक असे समोर आलेले आहे. हळूहळू ते पण पुढे येईल लोकांना. आता पुण्यात ते 2-3 लोकेशन आहे, पण जसं एकदा खात्री झाल्यानंतर सध्या ते माहिती माझ्याकडे अवेलेबल नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे की एका ठिकाणी त्याचा ऑफिस एक LIC चे ऑफिसच्या जवळ होता असं पण आम्हाला एक माहिती मिळाली आहे. असू शकते की डेटा ते त्याच्याकडे LIC चे कस्टमरचा सुद्धा डेटा आम्हाला मिळून आलेला आहे. असू शकते, ते वेगवेगळी पद्धत आहे ते अशा प्रकारचा डेटा स्टील करण्याची. नो, त्याचा काही संबंध नाही. आता तपास तेच चालू आहे. आता कालच आम्ही ही रेड केली आहे. काल जे रेड केली त्यामध्ये हे एवढा आम्हाला जे डेटा मिळाला आहे त्याचं विश्लेषण सध्या चालू आहे. त्यामध्ये पुढे मुख्य आरोपी हे शंकर कारकून पोखरकर आणि दुसरे पण ते पण त्याचे बरोबरी आहे. ते आता चालू आहे. ते स्टेटमेंटचा विश्लेषण आपल्याला देण्यात येईल, तेच चालू आहे. आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाज़त। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।